मान पाहिजे. खतरनाक भरली रिक्षा. वज्रेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसई किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरी देवीला नवस केला होता. मस्त दर्शन झालं, आलेले आरती भेटली ना, भारी झालं. मंदिर बघू शकता तुम्ही वज्रेश्वरी आया रावाची का जुनावर आहे. अशी लय दिवस रात्र कारलं जार बघायचं वाढून गेलाय ना वरती जाता वाटा. ऊन लागते काय फुल फरकी काम आली. शंकराचं मंदिर आहे बाहेर कुंडात बारीक बारीक गरम पाण्याचं. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या ब्रँड ब्लॉग मध्ये. तर आज चला दुसरा दिवस आणि आम्ही निघलो वज्रेश्वरी जावाला. तर आम्हाला लवकरच जायचा होता, बट सगळं आता आटपून निघलो. 11:15 वाजलं. गणेशपुरीशी 3 किलोमीटर आहे फक्त वज्रेश्वरी. जाऊन दर्शन करू वज्रेश्वरीला. आणि अजून काय काय जायचं आहे तर बघत राहा. आम्ही काय काय चाललो ना, सगळी रेडी झालो काय. चला वज्रेश्वरी. आहे शांतता आहे ना बाई, खतरनाक आहेच राव असं वाटतंय. नुसता पक्ष्यांचा आवाज आहे, आता काही गाडीचा एक पण आवाज नाही. आज वज्रेश्वरी ना ऊन आहे. 11:30 वाजायला आता ऊन लागायला लागेल. अकलोलीला जायचं आहे का? चालेल चालेल. शंकराचं दर्शन करू. हा आणि मग आम्ही रिक्षा करू. आणशी रिक्षा करून वज्रेश्वरीचा यो बस स्टॉप आहे गणेशपुरी बस स्टॉप. किती मोठा बस स्टॉप बांधलाय ना, लय मोठा बस स्टॉप बांधलाय. चला आयसा आली सगळी, चाललो रिक्षा करू. आहे रिक्षा स्टँड आहे, आणशी रिक्षा करून वज्रेश्वरीला. वज्रेश्वरी 6 लोक बसतात का? 6 लोक रिक्षान. मी पुरं बसतो. दोन पुरं का? हा अरे बसतं का आतमध्ये मग? 2 पुरं 500 का हवं आवरी रिक्षा भरायला लागतात. बसा बसा तुम्ही, मी पुरं बसतो. मागं 4 का? हा मी बसतोय त्याच्या. खतरनाक भरली रिक्षा. ते जायचे आहे का? मग काही टेन्शन नाही काय. चला भरली रिक्षा मी. चला वज्रेश्वरी. वज्रेश्वरीचं मंदिर. गर्दी कमी आहे, जत्रेला गर्दी असेल. पुढच्या महिन्यात जत्रा असेल ना. हा पालखीला लय गर्दी असतं. चला आता आरती चालू आहे ना. चला. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधील महत्त्वाचे स्थळ आहे. ओटी घेतली बरं. चला आरती चालू आहे टायमावर. वज्रेश्वरी ही पार्वतीची रूप मानली जाते. पोर्तुगीजांच्या विरोधात चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसई किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरी देवीला नवस केला होता. वसईचा किल्ला जिंकल्यामुळे नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती पसरली आणि ती आजही कायम आहे. मस्त दर्शन झालं, आलेले आरती भेटली ना, भारी झालं. मस्त भेटलं, भारी दर्शन झालं. मस्त आरती बघायला भेटली झाली. दर्शनाला झालं आईचं दर्शन. त्रेतायुगात वशिष्ठ ऋषींच्या त्रिचंडी यज्ञावेळी पार्वती वशिष्ठांच्या संरक्षणासाठी आली. तिने इंद्राचे वज्रास्त्र गिळले म्हणून रामाच्या विनंतीवरून तिला वज्रेश्वरी हे नाव पडले. संपूर्ण मंदिर हे किल्ल्याप्रमाणे दगडी भिंतींनी वेढलेले आहे.
आणि वज्रेश्वरी आईच्या उजव्या बाजूला देवी कालिका तसेच डाव्या बाजूला देवी रेणुकाची मूर्ती आहे. मुलस्थानी मूर्ती ना, मुलस्थानी. मस्त असा दर्शन झालं आमचं. आता वसायला की माझ्या अप्पा तो लढायला गेलता, तो 90 बोलला होता वज्रेश्वरी आईला. मी जर किल्ला जिंकलो तर मी किल्ल्यासारखा तुझं मंदिर बांधेल. अच्छा, म्हणून यो किल्ल्यासारखा मंदिर बांधलं. किल्ला जिंकला तेव्हा त्याने किल्ल्यासारखा मंदिर बांधलं. मस्त असं दर्शन झालं. आणि हे सगळं काम चालू आहे, लवकरच पालखी येईल त्याच्यामुळे. आणि हे मंदिर बघू शकता तुम्ही वज्रेश्वरी आईचं. आतमध्ये अलाउड नाही मोबाईल, तर आतमध्ये जाऊन नाही शिकवल्या. बाहेरशी तुम्हाला जवळ होईल तेवढा दाखवण्याचा ट्राय केला. पीसफुल वाईब आहे, एकदम शांतता आहे अशी. शंकराचं मंदिर आहे, त्याच्या मंदिरानं दर्शन करूया पहिला. लई वर्ष आधीपासून येताना आमचा आजोबा होता, आधीच होताना मंदिर पुन्हा आवरा भारी नसेल बांधा कवशी आधीच येताना लय आधीची आहे. आपल्या घरांची कवशी येताना वज्रेश्वरीला 50 वर्ष जास्त झाले असते. आया रावाची का जेवण बिवण बनवायची का या? हा आया जेवण बिवण बनवत असत बोलतो. नदीवर जावंच आहे ना आता आपल्याला. आपण दर्शन झालं, आता नदीवर जाऊ. नदी कुंड फक्त गणेशपुरीला जात ना. हा कुंड गणेशपुरी अकोलीला पुन्हा त्याच. हा त्याच. वरती डोंगरावर जाऊन रांधत असत, जेवण बनवत असत. वर लय जुना वर आहे अशी. लय दिवस रात्र कारलं नाही अशी. हा दिवस रात्र कारलं नाही. हे मारुतीचं मंदिर आहे थोडं बाहेर निघल्यावर. आणि ऐंशीवरती चैतन्य महंत गोदडे बाबा, गोदडे बाबाच्या त्या जावाला ना वरती आहे ना तो पक्का. आता आम्ही फक्त मारुतीचं दर्शन करतो ना. चला व्यवसायी चपला घातल्या सगळ्याही. मी बिन चपला नालोय घालची. सगळ्याही चपला घातल्या ना व्यवसाय बिन चपला नालोय. राम दे चल कवा चटका खाईल मी. चटका खाल्लं पाहिजे जिंदगीत तेव्हाच काहीतरी होईल. एक मंदिर आहे, आतमध्ये जाऊन बघूया. चला दत्त मंदिर आहे, दर्शन करू. झाड बघा, झाड मधून गेलं. झाड बघायचा वाढून गेलाय ना वरती. मस्त. काय सबस्क्रायबर भेटलं ना आपला. कुठला तू इथलाच आहे का? चालेल चालेल. कधी आलो तर मला मेसेज करून ठेव, परत भेटू. हा थँक्यू थँक्यू. चला इथलाच आहे तो.
त्यांच्या घरातला कोण? देवीला मान पाहिजे. हा आता कोण सोबत असतील ती त्यांना देतो. हा ओटीचा वगैरे मान पाहिजे. मंदिर पक्का सुधरवलाय ना, लय जास्त भारी बनवलाय, मस्त बनवलाय. आता जत्रा आली तर सगळी अरेंजमेंट चालू आहे जत्रेची. जत्रेला लय गर्दी असते, लय गर्दी. हा जत्रेला दर्शन लवकर नाही ना. रातवत आहे तरी नाही भेटत आपल्याला. आज मस्त भेटलाय ना, आरती बिरती सगळा मस्त भेटला. मी लास्ट टाइम आलतो तेव्हा विहानचं केस करायला आलतो तेव्हा चालतो, त्याच्यानंतर आलोच नव्हतो. आता आलो त्याच्यानंतर. आईच्या लय फेऱ्या झाल्या त्याच्यानंतर चाललेली. आता मी बोललो चल मी पण येते बरं. हा कवा नाहीतरी फिरल मी. वज्रेश्वरीशी दर्शन करून आलो ना. आता काय चालू ना पण अकलोलीला साईबाबा मंदिर अकलोलीला. ऊन लागते का काय तापलो डायरेक्ट पूर्ण कामागुमा नगरी. बाबा लय ऊन आहे. संध्याकाळच्या टायमिंगला यायला पाहिजे होता आरामात, तरी ऊन लागला. वज्रेश्वरीचा बाजार भरलाय ना पक्का. दर मंगळवारचा बाजार आहे का? मसाला बाजार आला का? लय मोठा बाजार आहे, लय मोठा बाजार आहे, लय मोठा. हा मच्छी मार्केट ना. हा आता साईबाबाच्या मंदिरात झालो न्यू समोर. साईबाबाच्या मंदिर नदींशी ही भरत असेल ना पावसाच्या. साईबाबा मंदिर मध्ये दर्शन करायला. ओम साईराम. शंकराची मूर्ती आहे मस्त भारी. आई शपथ वाव. पहिला साईबाबाचं दर्शन घेऊ आतमध्ये जाऊन. मस्त गर्दी वगैरे काही नाही. किती मोठा मंदिर बांधलाय बघा साईबाबाचं. तुम्हाला माहिती नसेल तर या इथं शिकून. दुनिया आहे का साईबाबाची? अच्छा जेवण वगैरे बनवता काय? प्रति शिर्डी बनवली इथंशी. नदीच्या बाजूलाच आहे बघा, ही समोर नदी आहे आपली. नदीच्या बाजूलाच मंदिर बांधलंय. प्रति शिर्डी बनवलंय ना, लय भारी बनवलंय. जर तुम्हाला शिर्डीला जावायला चान्स नसेल भेटत आहे येऊन एकदा बघा. आणि आहे एकदम प्रॉपर दर्शन करता येईल तुम्हाला. ही भांडी भिंडी तुम्ही बघू शकता. जुने काल हा जुने कालांचं हे सगळ्या दिव वगैरे ते यो जाता यो वाटा वाटा यो कलबत सगळा यो याचा आहे. यो मातीचा आहे ना. किती मोठा पाटा आहे बघ भारी. दर्शन झालं ना. अशी अजून 3 मंदिर आहेत छोटं छोटं. आणि या नवग्रहांचं मंदिर आहे. हे बघा नवग्रह मंदिर आहे. इथंशी तुम्ही बघू शकता शनिदेव. आणि अजून प्रॉपर सगळं नवग्रह आहेत आपल्या इथं.
मंदिरांची दर्शन करून बाहेर आलो. अशी एक शाळा आहे छोटीशी. तर नदीवशी चालत चालत पुढे जाऊ. हा मंदिरात कोणच्या मंदिरात जाऊ जायचं? शंकर लक्ष्मण सीता ती कुंडाई कुंड. कुंडाईचा ऊन लागते काय फुल? हा फरकी काम आली. फरकी आणायला पाहिजे होती वाटते. बेकार ऊन लागते. ही नदी आहे ना, ही पावसाची पूर्ण भरलेली असते. सगळं ह्यो रस्ता पण भरलेला असते. तुम्ही बघू शकता या बारीक बारीक कुंडात. ह्यो शंकराचं मंदिर आहे. या बाहेर कुंडात बारीक बारीक गरम पाण्याचं असतं. काही हे कुंड सुकलं ना आता. आणि चला आता मंदिरात पाय तापतानलंय. पाय तापतान. बाबांचं पहिला स्थान पूर्ण गरबीर काही नव्हता. फक्त जंगलच जंगल होता. जेव्हा बाबा पहिल्यांदा आला ना, तो जंगलच अख्खा एरिया जंगल होता. आणि या प्राणी पक्षी सगळं बाबांच्या जवळ असतात. बोलतो हा वाघापासून बोलतो. कुंडात ना समोर आहे साईबाबाचं मंदिर आहे. बघा कसली भारी आहे तशी. चला मारुतीचं दर्शन घेऊ. वज्रेश्वरी मध्ये सगळं दर्शन वगैरे करून निघलो. आता बस स्टॉप वर थांबू. रिक्षा गेली तर लवकर जाऊ ना.